चलो इथून मंदिराला सुरुवात होते। दोन्ही बाजूनी प्रसादाच्या दुकानं आहेत आणि या दुकानातून आपल्याला पुढे जाताना जाणवतं की आता मंदिर लागणार आहे। साधारण भारतात मंदिराच्या आधी अशी सुरुवात असते। प्रत्येक ठिकाणी गर्दी आणि प्रसाद आणि जे देवस्थान असेल त्याची अशा मूर्त्यांचं इथं विक्री केंद्र असतं। या विक्री केंद्रामधून वेगवेगळ्या मूर्त्या, वेगवेगळे प्रसाद, आकर्षक मांडणी, फुलांच्या माळा आणि असे आवाजही तुम्हाला मधून मधून ऐकू येऊ शकतात। हे सर्व एका श्रद्धेपोटी, ज्याचा मानसिक समाधानाव्यतिरिक्त काहीही आपल्याला त्याचा कोणत्याही प्रकारचा असा फायदा होईल या आशेने नाही, तर श्रद्धेपोटी देवाची आम्हाला कृपा असू दे पुढच्या आयुष्यासाठी हा भाव ठेवून सगळे भाविक इथे येतात। तर आज गर्दी नसल्या कारणाने सुंदर आपल्याला दर्शन होणार आहे। इथून रांग आहे, इथून सर्वजण आतमध्ये जाऊ शकतात। इथून पुरुष आणि महिला असे वेगवेगळ्या रांगांना आपल्याला इथून जाता येतं। केवळ आता स्वामीजींच्या चरणी आपल्याला अक्कलकोटमध्ये प्रवेश करताना इथे वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर असं म्हटलेलं आहे आणि इथून आपण या मंदिरात प्रवेश करत आहोत। प्रवेश करताना इथे हे चांदीचं संपूर्ण मंदिर, इथे स्वामी समर्थचा पुतळा आणि